नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे असं लाडक्या बहिणीचे आतापर्यंत 9 हप्ते वितरित झाले. 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे. आणि एप्रिल महिन्याचा महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी, त्याचबरोबर हनुमान जयंती या महत्त्वाच्या सणाला वितरित होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र आता सरकारच्या माध्यमातून 2100 देणार का 1,500 रुपये देणार याबद्दलही स्पष्ट झालेले नाही. याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं हा हप्ता कधी वितरित केला जातोय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे यानंतरचा एप्रिल महिन्याचा महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीय. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जवळपास 1,500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. अक्षय तृतीय ही एक एप्रिल महिन्याचे एक महत्त्वाचा सण समजला जातो. त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 1,500 रुपयाची रक्कम येण्याची स्पष्ट झाले आहे. 1,500 रुपयाची रक्कम अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे. काही लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केलं जाणार आहे. याबद्दलचा सर्वे आणि याबद्दल काही नियम व अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 4 चाकी वाहन आणि आर्थिक उत्पन्न अशा बरेच साऱ्या अटी घातल्या जाणार आहेत. याच माध्यमातून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हा सर्वे केला जाणार आहे. नेमका या 1,500 रुपयाची रक्कम या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींनाच मिळणार याबरोबरच या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जो महत्त्वाचा सण एप्रिल महिन्याचा समजला जातो, या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाची रक्कम येणार आहे, त्या खात्यामध्ये खटाखट येणार आहे, अशा लाडक्या बहिणी अक्षय तृतीयेचा सण मोठ्या समारंभाने पार पाडतील किंवा साजरा करतील अशी आशा व्यक्त सरकारकडून केली जात आहे. याचबरोबर या लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांचा हप्ता कधी वितरित होणार याबद्दलची आर्थिक तरतूद या सरकारच्या माध्यमातून कधी केली जाणार याकडेही सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे. या 2100 रुपयांचे हप्ता लवकरच सुरू करावा अशी ही सरकारकडे मागणी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून केली जात आहे. वारंवार हाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. नेमकं 2100 रुपयांचा हप्ता केला जाणार का या सरकारकडून अशी आशा व्यक्त केली जात आहे. नेमकं 1,500 रुपयाची रक्कम आपल्या खात्यावर आली आहे का हे कसे चेक करावे? पैसे खात्यात आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँकच्या ॲपवर चेक करू शकता. ऑनलाईन पद्धतीने जाऊन पैसे आले की नाही हेही चेक करू शकता. त्याचबरोबर बँक पासबुकवर एंट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळते. त्याचबरोबर आता या सरकारने याबद्दलचा आर्थिक तरतूद ह्या पण 1,500 रुपयांसाठीच केलेली आहे. 2100 रुपयांसाठी कधी वितरित होणार याबद्दल जे काही अपडेट येतील त्याबद्दल वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद.